एका साध्या केकला अगदी डिझायनर केकचा लुक द्यायला टॉपर्स खूप उपयोगी पडतात. अशाच डिझायनर वेडिंग केक व हँडमेड टॉपरचा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते माझ्या क्रिएटिव्ह कॉर्नरवर. तर सकाळची वेळ होती. साधारण 8 वाजले असतील. फोनची रिंग वाजली. मैत्रिणीला ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी संध्याकाळी 7पर्यंत केक हवा होता. मी ठीक आहे म्हटलं. साधाच केक कर असं तिनं सांगितलं. डेकोरेशन काय करावं काही सुचत नव्हतं. एकदा केलेलं केक डेकोरेशन मी शक्यतो रिपीट करत नाही. हो, पण कस्टमरची तशी डिमांड असेल तर करावं लागतं. ब्लॅक करंट फ्लेवरचा 1 kgचा केक बेक करून घेतला. 3 लेअर करून सोकिंग करून क्रीम व क्रश लावून नेहमीप्रमाणे क्रमकोट करून केक सेट केला. केक सोकिंगसाठी शुगर सिरप न वापरता पाण्यात ब्लॅक करंटचा क्रश टाकून त्याने केक सोक केला. त्याने केकचा फ्लेवर आणखी एनहान्स होतो. त्यानंतर व्हाईट क्रीमने फायनल फ्रॉस्टिंग करून घेतली. डेकोरेशनचं अजूनही ठरत नव्हतं. गुगल, यूट्यूब सगळीकडे सर्च करून बघितलं. फ्लावर डेकोरेशन करावं म्हटलं तर आता फ्लावर्स खूप महाग झालेत, त्यामुळे तेही कॅन्सल केलं. कपल टॉपरचे प्रिंटआउट काढून ठेवले होते. मागच्या 2 केक डेकोरेशनमध्ये सुद्धा सेमच टॉपर वापरले होते आणि आज सुद्धा तसंच टॉपर वापरणार आहे. तर ही तिन्ही केकचा लुक एकदम डिफरंट आला आहे. चेक करून बघा. केक बोर्ड क्लीन करून केक सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवला. याआधी पण टियारा वापरून टॉपर बनवलं होतं. तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यानंतर टियारा कट करून डॉवेल्सला लावून कमान बनवून घेतली. वायर टायने ती सिक्युअर करून घेतली. मला वेगवेगळे क्राफ्टचे प्रोजेक्ट्स करायला आवडतात. त्यामुळे घरात ठेवलेली मोत्याची माळ पण इथे वापरली. ती कट न करता तशीच गुंडाळली. म्हणजे सेलिब्रेशन झाल्यावर मला ती माळ पुन्हा दुसऱ्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये वापरता येईल. त्यानंतर या डेकोरेट केलेल्या कमानला फेरी लाईट लावून घेतली. केक टॉपरमध्ये जी लेडी आहे तिचा रेड गाऊन होता. अगदी सेम कलरचं फॅब्रिक माझ्याकडे नव्हतं. माझं ब्लाऊज शिवून उरलेलं नेटचं फॅब्रिक माझ्याकडे होतं. त्याचाच यूज करून आज आपण इथे लेडीसाठी गाऊनचा फ्रिल बनवणार आहोत. फॅब्रिक व्यवस्थित कट करून घेतलं. अशा कुठल्याही प्रकारच्या लेसने तुम्ही या फॅब्रिकला डेकोरेट करू शकता. फॅब्रिकच्या खालच्या बाजूने मी बॉल चेन लावून घेतली. नेटच्या फॅब्रिकला वरच्या बाजूने रनिंग स्टिच देऊन दोरा ओढून अशा प्रकारच्या प्लीट्स बनवून घेतल्या. सेम पद्धतीने आणखी एक फ्रिल बनवून घेतली. त्यानंतर सेट व्हायला ठेवलेला केक बाहेर काढून त्यावर पुढच्या बाजूने सर्वात आधी कपल टॉपर लावून घेतला. त्यानंतर गाऊनसाठी बनवलेली फ्रिल लावून घेतली व त्याच्या थोडंसं वर आणखी एक फ्रिल लावून घेतली. माझ्या मते 2 ऐवजी 3 फ्रिल असत्या तर केक अजून सुंदर दिसला असता.
तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर क्लीन लुक येण्यासाठी गाऊनच्या वरती बो लावून घेतला. केकवर आपण बनवलेली कमांड लावून घेतली. हा जर 2 किलोचा टॉल केक असता ना तर याचा लुक आणखी छान आला असता. कमांड लावताना खराब झालेल्या केकला थोडासा टचअप दिला व केक फिनिश केला. काहीही प्लॅनिंग नसताना जसं सुचेल तसं बनवलेला हा एक्सपेरिमेंटल केक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझे एक्सपेरिमेंट्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या एक्सपेरिमेंटल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.